नमस्कार. एसेन्स ऑफ वुमन्स एम्पॉवर या मराठी यूट्यूबवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज मी कथा पन्नाशीची की व्यथा पन्नाशीची ही एक मध्यमवर्गीय स्त्रीच्या जीवनातील कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हे लेखन माझे स्वलिखित आहे. तेव्हा चला ऐकूया कथा पन्नाशीची की व्यथा पन्नाशीची. आज सकाळपासून तब्येत थोडी नरमच होती. शुगर तपासून घ्यावी का विचार करत होते. बरेच दिवस झाले चेक करून. वयाची 50 जवळ आली म्हटलं की शुगर, BP, गुडघेदुखी हे आमंत्रण दिल्यासारखे धावून येतात. गोड कमी खा, पथ्य पाळा, पण हे सगळे असे डसून बसलेले असतात की असे वाटते शेवटच्या श्वासाबरोबरच आम्हाला सोडणार. वजन कमी करा, मिस्टरांचा नेहमीचाच टोमणा. पण ते काय इतकं सोपं आहे का? वय वाढेल तसं वजन कधी वाढत जातं आपल्याला कळतही नाही, आणि कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आजपर्यंत कधीच व्यायाम, योगा, मॉर्निंग वॉक हे प्रकार माहीतच नव्हते. पहाटे दिवस सुरू झाला की रात्री 11पर्यंत नुसता राबणूक. लग्न झाले, नव्याचे 9 दिवस संपले. मग घरचं काम, सगळी जबाबदारी माझ्यावर. दीर, नणंद यांची लग्न पार पडेपर्यंत 2 लहान मुलं पदरात. मग त्यांचं संगोपन, शाळा, अभ्यास, क्लास, त्यांचे छंद, त्यांचे लाड, आजारपण हे सगळं बघेपर्यंत सासू सासरे वृद्ध झाले. मग त्यांची आजारपणं, दवाखाना, औषध, पथ्यपाणी, परत सणवार, येणं जाणं, पै पाहुणे हे पण होतंच. सणादिवशी बाजारातून आणलेला गजरा शेवटी वाट बघून सुकून जायचा. घराची सजावट, गोडधोड जेवण, व्रतवैकल्ये यात इतका वेळ होऊन जायचा की आरशात तोंडसुद्धा पाहायला मिळायचं नाही. मग तो गजरा केसात माळणं तर दूरच. इतकं सगळं होईपर्यंत मग वयाने 45शी कधी गाठली समजलीच नाही. त्यातून संसाराला हातभार म्हणून शिलाईकाम, तेवढे 4 पैसे हातात, पण तेही कधी स्वतःसाठी खर्च केलेले आठवत नाहीत. कारण पैसे हाती पडेपर्यंत मुलांचा खर्च पसरून उभा असायचा. आता मुलंही मोठी होऊन आपापल्या करिअरच्या मागे लागलेत. सासू सासरेही दिवंगत झालेत, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ मिळतो आहे. घरची आर्थिक परिस्थिती पण छान सुधारले, पण शरीर साथ देत नाही. बायकांचं आयुष्य हे असंच असतं, हे एक मनावर अगदी लहानपणापासून बिंबवलेलं वाक्य. त्यामुळे आम्ही तक्रार म्हणा किंवा कोणता हट्ट म्हणा कधीच कोणत्या गोष्टीचा केला नाही. आहे त्यात समाधान मानत आलो. हल्ली जमाना खूप बदलला आहे. मी बाजारात जायला बाहेर पडले की आजूबाजूच्या स्त्रिया बघते. किती मस्त त्यांचा आत्मविश्वास. डोळ्यावर गॉगल, जीन्स टॉप, सोनेरी कलर करून सोडलेले पाठीवर केस, गळ्यात अगदी नजरेतही दिसणार नाही इतकं छोटंसं मंगळसूत्र, सुंदरशी ब्रँडेड पर्स अडकवलेली. मागं त्यांची मुलं आईला घट्ट बिलगून बसलेली गाडीवर असतात. मला वाटतं 90% स्त्रियांकडे आज 2 व्हीलर, स्मार्टफोन आहेच आहे. आजची स्त्री स्वतःबद्दल जागरूक आहे. स्वतः एक स्मार्ट वुमन आहे. ती आयुष्याचा प्रत्येक क्षण उपभोगते. 50शीत वजन वाढू नये म्हणून तिने आतापासून जिम लावले, कथ्थक संगीताचे क्लास लावले. स्वतःच्या पायावर उभ्या असल्याने भरमसाठ पैसा कमावते. त्यामुळे घरी अगदी मायक्रोवेव्हपासून वॉशिंग मशीनपर्यंत सगळ्या वस्तू दिमतीला हजर. समाजातही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. तिने घराबाहेर पडणे ही एक काळाची गरज बनली हे सर्वांना कळून चुकलं आहे. ती महिला मंडळ, क्लब, किट्टी पार्टी नाहीतर एखादी कलाकुसर शिकण्यात रमलेली असते. मुलांना भरकन गाडीवरून सोडणं आणि भरकन आणायला जाणं तिला आता सहज शक्य होतं, आणि तेही अगदी टिपटॉपमध्ये. नाहीतर मला अजूनही ते दिवस आठवतात पावसाळ्यातले. पाऊस धो कोसळायचा. अंगावरची साडी कशीबशी सावरत एका हातात छत्री, गळ्यात मुलाची बॅग अडकवायची, दुसऱ्या हाताने मुलाचा बोट पकडायचा, आणि शाळेत जाईपर्यंत म्हणजे मुलाच्या बॅगमध्ये छत्रीवरून टपकलेलं पाणी शिरलेलं असायचं. पुस्तकं ओली झालेली असायची. ते पाणी कसं तरी साडीच्या पदराने पुसण्याचा आविर्भाव करून बॅग ठीकठाक करून त्याला वर्गात बसवून घरी येईपर्यंत म्हणजे तारंबाळ उडायची. मुलांची पॅरेंट्स मीटिंग असू दे किंवा शाळेत काही प्रोग्राम असू दे, हमखास जायला वेळ व्हायचा. मुलं मग अगदी हिरमुसली होऊन बसायची. पण काय करणार, घरचं सगळं आवरून सर्वांना जेवायला वाढून जाईपर्यंत म्हणजे वेळ व्हायचा, आणि मग आहे त्या साडीवरच जायचं. नवीन साडी नेसायला आम्हाला वेळच मिळायचा नाही. आता निघालेत असे नाट्यसंसार त्यावेळी नव्हते. मग गॅदरिंग जवळ आलं की दुपारच्या वेळी सामान गोळा करायला घरी फिरत बसायला लागत असे. एक मिळायचं तर एक मिळायचं नाही. मग कसेबसे ॲडजस्ट करायचे. पण एक गोष्ट मात्र नक्की होती त्यावेळची, मुलं जराही हट्टी नव्हती.
मला असेच पाहिजे किंवा तसेच पाहिजे असे म्हणून रुसून बसणाऱ्यातली नव्हती. त्यांना फक्त एकच जाणीव असायची की आपले आई बाबा आपल्यासाठी खूप राबतात आणि त्यातच ते समाधानी असायचे. आता खूप वाटतं त्या 30-35च्या स्त्रिया पाहिलं की आपल्यालाही असं जगायला मिळालं असतं तर किती छान वाटलं असतं. स्वतःसाठी आपण कधी जगलोच नाही आणि आता जरी आपण आपल्या फॅमिलीत आपल्यात काही बदल केला तर तो माझ्या फॅमिलीला कितपत आवडेल. कारण आजपर्यंत एक टिपिकल साडीतील आई या एकाच दृष्टिकोनातून सगळे पाहत आलेत. आई म्हणजे सतत पदर खोचून कामात गर्क राहणारी, आपल्याला हवं नको ते बघणारी, आपली काळजी घेणारी, फक्त आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री. ती कधी आजारी पडत नाही, तिला कधी वेदना संवेदना याची कल्पना नाहीच, इतकीच तिची व्याख्या. तिने या वयात काही वेगळं करावे म्हणजे न रुचणारी गोष्ट. पण मनात कुठेतरी खंत वाटायची. आणि खरे तर 40-45 इतकाच काय तो स्वतःसाठी निवांत वेळ. त्यानंतर परत मुलांची लग्न, मग सुना, जावई, नातवंडे यात आपण अडकून पडतो. असे विचार मनात आले की मनाला पंख फुटायचे आणि आकाशात उंच भरारी घेण्यासाठी धावायचे. परवाचेच उदाहरण सांगते. सगळे नाश्ता करत बसलो होतो तर सहज विषय काढले. म्हटलं सकाळी फिरायला जायचा विचार करते, घरी बसून बसून वजन वाढते, मला एक शूज आणूयात आणि 1-2 लेगिन्स आणि टॉप आणूयात, म्हणजे कसे सुटसुटीत चालता येईल मला. इतका ऐकल्यावर मुलं आणि मिस्टर असे काही डोळे उस्फारून माझ्याकडे पाहायला लागले, जणू काय मी मॅरेथॉनमध्येच भाग घेतला आहे. मुलगा म्हणाला, अगं आई कसे दिसतील तुला, किती बेडब आहेस तू, ड्रेस घालायला कसं स्लिम बायका हव्यात. संपला विषय तिथल्या तिथेच. मुलीला म्हटलं, अगं मी केस थोडेसे कापून मस्त कलर करू का. तर लागली हसायला. म्हटली, तुला आंबाडच छान दिसतो, तोच घालत जा नेहमी. एके ठिकाणी हळदी कुंकू होतं. सहज मनात आलं, आज आपल्या मुलीची मेकअप किट काढूयात आणि मेकअप करून जाऊया, बघू तर कसा दिसतोय. असे म्हणून मस्तपैकी फाउंडेशन लावलं, त्यावर पावडर लावली, फेंट लिपस्टिक लावली, डोळ्यात काजळ घातलं, जरीची काळी साडी घातले, केसात छोटीशी क्लिप लावून केस मोकळे सोडले, गळ्यात मोत्यांचा सेट घातला आणि तयार होऊन बाहेर आले. बघते तर प्रत्येकाचे चेहरे काही वेगळंच सांगत होते. मिस्टर तर माझ्याकडे चकित होऊन पाहत होते. तर मुलगा मनात म्हणत होता, माझी आई आज काय वेगळीच दिसते. मुलगी बोलली, आजपर्यंत अगदीच सुमार आणि अडाणी समजत होतो आपल्या आईला, पण ह्याच्यात खरेच चांगले गुण आहेत. कुठेही न शिकता तिने इतका सुंदर मेकअप केला आहे जो आजतागायत मला जमला नाही. खूप कुतूहलाने पाहत होती ती माझ्याकडे. मला म्हटली, आई खूप सुंदर दिसतेस तू, तू अशी पण राहू शकतेस. हां, आम्ही कधी विचारच केला नाही, तुला नेहमीच गृहीत धरत आलो, तुझ्या मनात उतरणं कधी जमलंच नाही. तू मात्र कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांच्या अगदी मनाचा तळ गाठलीस, पण स्वतःला कधी प्रेझेंट केले नाहीस. आता इथून पुढे तू नेहमी असंच राहायचं, नॉट टिपिकल बट टिपटॉप. आवडेल मला. सगळं ऐकून मिस्टर आणि मुलगा दोघांनाही थोडं वरमल्यासारखं झालं. मग मिस्टर पण बोलले, तुला मस्तपैकी एक स्मार्टफोन घेऊन देतो, बटनांचा मोबाईल ठेवतो बाजूला आणि लेकीकडून सगळे फीचर्स शिकून घे. मुलगा म्हणाला, आई लवकर घरी ये, मी क्लास करून आलो की तुला शूज आणायला जाऊयात. इतक्या वर्षांनी का होईना आज आभाळ भरून आलं होतं. माझा आनंद गगनात मावत नव्हता. आज मी खुश होते कारण मैत्रिणींकडून बऱ्याच चांगल्या कमेंट्स आज मला ऐकायला मिळणार होत्या आणि आज मी तिथे एक मस्त गाणं म्हणून दाखवणार होते. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. नमस्कार. कसा वाटला लेख माझा नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.